तर यांना 5 वर्षापासून ह्या कानाला काही सुद्धा ऐकायला येत नव्हतं. ते मला म्हणाले की माझं कानाचा आवाज पूर्ण गेलेला आहे. मी गणपतीच्या डॉल्बीच्या समोर जाऊन असं कान लावलो तरीसुद्धा मला ऐकायला आलेलं नाही. या शब्दात त्यांनी मला सांगितलं. जेव्हा गेल्या वेळी त्यांनी आले माझ्याकडं तर त्यावेळी त्यांना ते कान ओपन झालं. ते एवढ्या आनंदित होते तर त्यांचा आनंद मी सांगू शकत नाही. तर एवढ्या आनंदित होते. आज त्यांची दुसरी शूटिंग आहे. तर तुम्ही त्यांना समक्ष विचारा की त्यांना किती आनंद झालेला आहे आणि कानाला किती टक्के आता ऐकू येत आहे. तर तुम्ही विचार, जेव्हा तुम्ही आलता माझ्याकडं तर तुम्हाला किती टक्के ऐकू होतं? 0 होतं का पुरं येत होतं? मी आलो होतो तेव्हा मला बिलकुल ऐकू येत नव्हतं आणि पहिल्या सेटिंग नंतर मला बरंचसं ठीकसं ऐकू यायला लागलं. ऐकू यायला पहिल्या सेटिंगमध्ये. हो. आणि याच्या अगोदर 5 वर्षापासून माझं बंद 5 वर्षापूर्वी मी भरपूर दवाखाने केले. हां. आई आपलं एअर स्पेशलिस्टकडे सुद्धा गेलो होतो. अच्छा. त्यांनी मला एक्सरे आणि काय साऊंड शेडिंगचं असतं हां, जे काही करायला सांगितलं. ऑपरेट करायला सांगितले. हां, बराचसा खर्च सांगितला होता. हां तेवढी माझी ऐकत नव्हती त्यामुळे गेलो नाही. हां. इथे या डॉक्टरांनी कसला एक्सरे नाही, कुठली इंजेक्शन नाही, काही नाही, औषध बी नाही, औषध नाही, काही नाही. हां. गणपतीत मी अक्षरशः साऊंडला कान लावून झोपलेलो 2 दिवस. तरी मला मला काही फरक पडला नाही. काही फरक पडलं नाहीये. तर त्यांना आवाजच येत नव्हतं. तर एवढं काय त्यांना कुठलं औषध नाही, कुठलं इंजेक्शन नाही, कुठली गोळी नाही. तरी विना औषधी हे इलाज आहे कानाचं. तर मी डॉक्टर सुभाष न्यूरोथेरपिस्ट, कॅरोप्रॅक्टर. तर मला एवढं सांगायचं आहे की प्रत्येक पेशंटना, जे असे लहान बाळ असू दे आणि मोठे असू दे आणि वयस्कर असू दे, ज्यांना लहानपणापासून ऐकायला येत नाही कानांना, तसेच सुद्धा लोक जर असतील, काही म्हणजे पेशंट असतील, ते माझ्याशी संपर्क साधू शकतात. तर माझं जे मोबाईल नंबर आहे 70 20 17 81 17 या नंबरवर मला संपर्क साधू शकतात.